मित्रांनो, प्रवासामध्ये कोण कसं भेटेल ना आपण सांगू शकत नाही. याची परिस्थिती ना आम्हाला आली. ज्याचं झालं असं की आम्ही सकाळी 5 वाजता धुळ्यातून निघालो. आपली महाराष्ट्र मध्य प्रदेशची बॉर्डर क्रॉस केली. पुढे आल्याच्यानंतर एक ढाबा लागला. आम्हाला प्यायची होती चहा. तर आम्ही त्या अंकलला म्हटलं, सर अंकल चहा बना के दोगे क्या? त्यांनी सांगितले की देता हूँ, आप रुको करके तब तक आप फ्रेश वगैरे हो जाओ. सो ह्यांनी आम्हाला फ्रेश वगैरे व्हायला दिलं, मोबाईल चार्जिंग वगैरे करायला दिले. सो आम्ही इथे बसलो, थोडा आराम केलं. तर चाय वगैरे पिऊन आम्ही निघतच होतो. तेवढ्यात ते म्हटले की आपके इधर नाश्ता भी बना दो क्या? आम्ही म्हटलं काय अवेलेबल आहे? तर त्यांनी सांगितलं की पराठे बनवून देतो मी तुम्हाला. सो आम्ही त्यांना 2 पराठ्यांची ऑर्डर दिली. पराठा बनवेपर्यंत बघितलं तर त्यांची पोरं क्रिकेट खेळायला लागली. तर म्हटलं चला यांच्यासोबत क्रिकेट खेळूया, थोडं आपण पण लहान होऊया. सो जरा बरं वाटलं लहान पोरांसोबत क्रिकेट खेळून. मग निघताना त्यांनी आपली पूर्ण विचारपूस केली, व्यवस्थित आपल्याला माहिती वगैरे सांगितली आणि खूप चांगली माणसं होती. सो यांच्याशी भेटून खूप बरं वाटलं. सो निघताना यांना आपण फेमस भाकरवडी आपल्या महाराष्ट्रातली गिफ्ट केली आणि आपण निघालो उज्जैनच्या दिशेने. बाकी तुम्हाला नेक्स्ट शॉटमध्ये सांगतो. तोपर्यंत बाय बाय.